नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवायचे आहेत घावणे चटणी आज करायची आहे. कोकणात जी पारंपरिक रेसिपी आहे, कोकणातील प्रत्येक घरात होते ती रेसिपी आज बघायची आहे. हे मी तांदूळ आदल्या दिवशी रात्री 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून भिजत घातले होते. आता हे सकाळी आपण वाटायचे आहेत. त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे तांदूळ आपण आता वाटायचे आहेत. कोकणातली पारंपरिक आणि लोकप्रिय असलेली अशी ही रेसिपी आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे. आता हे अगदी पिठासारखं नाही करायचं, थोडंसं चरचरीत असं म्हणजे हाताला खरखरीत थोडंसं लागलं पाहिजे, खूपही नाही, एकदम जाडही नाही ठेवायचं आहे. आता हे वाटून झालेलं आहे. आता हे एका भांड्यात आपण काढून घ्यायचं आहे. आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी पुन्हा आपण ह्या पिठामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे बघायचं आहे ढवळून आपण किती घट्ट किंवा पातळ असं आहे ते, त्याच्यानुसार हळूहळू आपण त्याच्यामध्ये पाणी घालत जायचं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी आता पाणी घातलेलं आहे. पुन्हा ते मिक्स करून बघायचं आहे. इथे मी एक फुलपात्र घेतलं आहे आणि त्याच्या बघते आहे की हे आपल्याला जितकं पातळ हवं आहे तितकं हे मिश्रण झालं आहे का म्हणून. तर पुन्हा ते थोडंसं घट्ट वाटलं म्हणून पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. एकदम पाणी कधीही याच्यामध्ये घालायचं नाही, किंवा आपण 1-2 घावणे आधी करून बघायचे आणि नंतर मग ते हवं तितकं पाणी घालून आपण ते पातळ करायचं आहे. आता इथे मी भिडाचा तवा तापवत ठेवलेला आहे. त्याला आता कांद्याने तेल लावत आहे. सुरीमध्ये कांदा हे केलेला आहे आणि त्याने तेल लावत आहे. आता तवा तापल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे ते फुलपात्राने पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती हळूवारपणे अगदी घालायचं आहे. आणि नंतर आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट फक्त झाकण ठेवायचं आहे. आता हे थोडंसं जाड झालेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये पुन्हा नंतर पाणी घालायचं आहे. आता हे एका साईडनेच भाजायचे असतात, हे दोन्ही साईडने भाजायचे नसतात. ते नंतर आपण ज्यावेळी काढतो त्यावेळी एखाद्या चाळणीवरती वगैरे काढायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जी वाफ असते ती निघून जाते. पुन्हा आता ते सगळ्या ह्याच्यात पीठ ते सगळं अगदी फुलपात्राने मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी थोडंसं आता पाणी घातलेलं आहे. आता ही अशी जाळी आली पाहिजे. आता पहिला हे होता तो जाड झालेला होता. आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा पाणी घातलं आणि हे घातलेलं मिश्रण आहे. आता हे 1-2 मिनिट झाकण ठेवून शिजवायचं आहे आपल्याला. त्यामुळे सुरुवातीला आपण अगदी जास्त पाणी घालायचं नाही, हळूहळू ते करताना आपल्याला अंदाज येतो. आता हे अगदी शेवटच्या कडेच्या कडा असतात त्या आधी हळूहळू उलटण्याने आपण सोडवून घ्यायचे आहेत. आणि नंतर हळूवार अगदी ते उचलायचं आहे घावणा आणि ह्या उलट्या साईडनेच आपल्याला तो टाकायचा असतो. आणि नंतर मग थंड झाल्यानंतर मग त्याची घडी घालून ठेवायचा असतो. हे चाळणीवरती आपण काढून ठेवायचे आहेत. आता पुन्हा एक असं घालून दाखवते घावणा. काही वेळेला 1-2 सुरुवातीचे आपले ते जाड होतात किंवा तुटतात, पण ते करत राहायचे. पहिले 2-3 जरी चुकले तरी ते येत नाही असं नाही, नंतरचे पुढचे अगदी चांगले यायला लागतात. आपल्याला अंदाजही येतो की त्याच्यामध्ये कितपत पाणी घातलं पाहिजे किंवा काय, तर त्यानुसार आपण ते येतात आपल्याला करता. हे आता मी तांदूळ भिजत घालून केलेले आहेत. आधी पीठ करून ठेवलं आणि घातले, घावणे करायला घातले डायरेक्ट तरीही चालतं. आता इथे त्याच्यासाठीची चटणी करायची आहे. त्याच्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर,
लसूण, आलं आणि मिरची. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालायचं आहे. इथे मी अर्धा नारळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक मिरची छोटे तुकडे करून घातलेले आहेत. अर्धा इंच आलं घातलेलं आहे. 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. कोथिंबीर आणि यात थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे एका आपण भांड्यामध्ये काढून घेऊ. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण वाटताना आपण मीठ घातलं नव्हतं. पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पुन्हा पाणी आपण ह्यामध्ये चटणीमध्ये घालायचं आहे. आणि अशा तऱ्हेने ही आपली चटणी तयार झालेली आहे. आणि अशा रीतीने आपली घावणे आणि चटणी, जी कोकणातील प्रसिद्ध अशी पारंपरिक प्रत्येक घरात होणारी सगळ्यांच्या आवडीची अशी ही घावणे चटणी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.